आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली आहे। नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यातील संवादाबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे। या वक्तव्यामुळे शिवप्रेमी तसेच बहुजन समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असून विविध ठिकाणी निषेध नोंदवला जात आहे। धुळे जिल्ह्यातही सकल मराठा समाजाच्या वतीने या प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला। समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे। धीरेंद्र शास्त्री यांच्यासह संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करावेत अशी ठाम भूमिका समाजाने मांडली आहे। तसेच समाजात अशांतता निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे, महापुरुषांची बदनामी करणे आणि वैमनस्य पसरवणे यासारख्या आरोपांखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। धीरेंद्र शास्त्री यांच्यावर महाराष्ट्रात बंदी घालावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की महापुरुषांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात सकल मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज धुळे। आज आम्ही सकल मराठा समाज राजमाता जिजाऊ मातृत्व स्मारक समिती पदाधिकारी संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड शहर पोलीस स्टेशन येथे काही दिवसापूर्वी धीरेंद्र शास्त्री या भांडगुळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची विधानं केली ही अत्यंत अपमानास्पद विधानं केलेली आहेत। प्रामुख्याने यापूर्वीसुद्धा अनेक अशी भांडगुळं आहेत की त्यांनी राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीची विधानं केलेली आहेत। तर यामध्ये असं दिसून येतं की ह्या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमात मोठे मोठे मंत्री, शासनाचे राज्यकर्ते, मुख्यमंत्री हे उपस्थित होते। असे विधान केल्यानंतर त्यांना कुठल्याही संवेदना झाल्या नाही किंवा ते छत्रपतींविषयी धीरेंद्र शास्त्री हा अपमानास्पद बोलला याची कुठलीही जाणीव झाली नाही। तर मागील काही काळापासून जी भांडगुळं अशी छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषांविषयी भाषा करतात, तर हे स्पष्ट दिसून येतं की हे सत्तारूढ पक्षाचे पुढारी जे आहेत, नेते आहेत, यांचं पाठबळ अशा भोंदूबाबांना दिसून येतं। आता ह्या भोंदूबाबाला यांनी जी विधान केली छत्रपतींविषयी ते सर्वांना माहीत आहे, परंतु त्याच्यातून असं दिसून येतं की त्यांनी जी विधानं केली त्यावेळेस याचे पूर्वज तिथं उपस्थित होते का भांडव्याचे? तो जर असं बोलतो आणि यापूर्वी पण काही भांडगुळं अशी बोललेली आहेत, यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एवढा द्वेष का? याबाबत आम्ही नुकतेच आता जिल्हाधिकारी साहेब धुळे यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे व आता येथे शहर पोलीस स्टेशन धुळे येथे गुन्हा दाखल करण्यासाठी माननीय दीपक पाटील साहेब पोलीस निरीक्षक यांना विनंती केलेली आहे। त्यांनी आम्हाला खुलासा केला की तुम्ही दिलेल्या या निवेदनाबद्दल गुन्हा दाखल कसा करावा, काय करावा याबाबत मी वरिष्ठांशी चर्चा करेल आणि तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून देईल। जय जिजाऊ, जय शिवराय।